लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील अंजूर गावामध्ये श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्ताने ग्रामस्थ मंडळ अंजूरच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीराम विठ्ठल रखमाई मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपली उपस्थिती लावत अंजूर गावच्या यात्रेचा आनंद साजरा केला. श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्ताने अंजूर गावच्या यात्रेमध्ये भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सुरेश उर्फ बाळमामा म्हात्रे व माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची विशेष उपस्थिती दिसून आली. तर यावेळी श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्ताने अंजूर गावाच्या यात्रेमध्ये अंजूर गावातील ग्रामस्थांनी यात्रेनिमित्त शुभेच्छा देखील दिल्या. श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्ताने अंजूर गावच्या यात्रेमध्ये अंजूर गावातील ग्रामस्थांनी श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा देखील मोठ्या आनंद उत्साहात साजरा केला. सर्व भक्तांना रामनवमी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतोय आणि प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम सुरक्षित राहावा अशा प्रकारची प्रार्थना प्रभू रामचंद्र त्या चरणी करतोय. आणि खास करून आपण नेहमी म्हणतो पुन्हा एकदा रामराज्य यावं, म्हणजे याचा अर्थ रामाच्या विचारांचं राज्य यावं अशाच प्रकारची प्रार्थना प्रभू रामचंद्राकडे करतो. रजा घेतो. धन्यवाद. जय श्रीराम. प्रथमतः रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने सर्व माझ्या हिंदू बांधवांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. रामनवमीचा हा आमचा उत्सव वडिलोपार्जित आहे, म्हणजे कितीतरी पिढ्या गेल्या आम्ही हा उत्सव आमच्या गावामध्ये साजरा करतोय. हा फक्त अंजूर गावचा उत्सव नाही आहे, तर आसपासची आमची जी 10-12 गावं आहेत त्या गावांचा एकत्र मिळून हा उत्सव असतो. आणि यात्रा अंजूरची जरी असली तरी आजूबाजूच्या ज्या आमच्या मुली सासरी असतात त्या बाजूच्या गावाला सुद्धा आपल्या मुलींना आपल्या गावची यात्रा असल्यासारखं निमंत्रण असतं. त्यांच्या जावई येत असतात आणि मोठी यात्रा त्या निमित्ताने आमची भरत असते. यात्रेचं वैशिष्ट्य असं असते की यात्रा दरवर्षाप्रमाणे मोठी होत जाते, दरवर्षी संख्या वाढत जाते. यात्रेचं स्वरूपही मोठं विस्तारित होत चाललेलं आहे. कितीतरी वर्ष झाली यात्रेला कोणत्या प्रकारचा गालबोट लागलेला नाहीये. एक खूप प्रेमाचा संदेश देणारी ही आमची यात्रा या ठिकाणी उत्सवात साजरी होत असते. सालाबादप्रमाणे दरवर्षी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे जंगी सामने होत असतात. ते उद्याही आमच्याकडे तसे सामने आहेत, त्याचेही थेट प्रक्षेपण असेल. त्यामुळे यात्रेचं एक स्वरूप एक आगळं वेगळं असतं. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये यात्रेला एक मोठा सन्मान आमच्या या लाभलेला आहे. आमच्या पालखीचा उत्सव, पालखी जी आमची असते ती पालखी संध्याकाळी निघत असते. तिचा एक मोठा खूप पसारा असतो. खूप लोक त्या यात्रे पालखीमध्ये उत्सवाला सहभागी होत असतात आणि आनंदाने नाचत गाजत वाद्यामध्ये ही पालखी आमची निघत असते. आणि अशा प्रकारे ही 2 दिवसाची आमची यात्रा, ज्याचा आम्ही वर्षभर वाट बघत असतो, अशी आमच्या उत्साहात पार पडते. तेव्हा आजच्या दिवशी आमच्या आजूबाजूच्या गाववाल्यांसहित आमच्या गावातला प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर आनंद असतो. आणि रामनवमीचा खरा आनंद हा वर्षातनं एकदा जरी येत असतो तरी हा आनंद पुढचा वर्षभर आम्ही टिकवत असतो आणि परत पुढच्या वर्षीची यात्रेची आम्ही वाट बघत असतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी श्रीरामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर हे आम्ही काम एक राजकीय पक्षापासूनच करत आलेलो, परंतु काही काळानंतर आम्ही एका ग्रुपच्या माध्यमातून ही सेवा प्रत्येक वर्षी करत राहतो. कधी थंड किंवा सरबत अशा पद्धतीने आम्ही ही सेवा दिलेली आहे. खरं तर या पंचकृषीमध्ये ही यात्रा एक नावाजलेली यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये असंख्य लोक इथे येतात. आणि ही यात्रा मला वाटते 10 दिवस आधी इथे पाळणे वर्ग येत असतात आणि आमची लहान मुलं असतील किंवा महिला वर्ग असतील हे खूप एन्जॉय करतात या यात्रेमध्ये. आणि या यात्रेची वर्षानुवर्ष ते वाट बघत असतात.